जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 14 क्रमांकाचा मायेचे लक्षण व तिची सिद्धी। विचार सागर तरंग 5वा मायेचं लक्षण आणि तिची सिद्धी। अवघ्या 1 मिनिटामध्ये मागे झालेल्या 13 परिच्छेदामध्ये आपण काय विचार केला तो सिंहावलोकनाचा विचार असा आहे। पहिल्या परिच्छेदामध्ये ज्ञेय ध्येय या ब्रह्माची जी 2 रूप आहेत त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलं, ध्येय म्हणजे काय आणि ध्येय म्हणजे काय। दुसऱ्या परिच्छेदामध्ये द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण अशी शंका घेतली आणि त्यात पोट शंका आहे वेदगुरु सत्य का मिथ्या। मिथ्या म्हटलं तर मृगजनन तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती आहे, पण सत्य म्हणलं तर अद्वैत हानी होऊन द्वैताची सिद्धी। तर गुरुदेवाने सांगितलं भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत प्रमाण आहे, इतर आचार्याचं मत अप्रमाण आहे। इतर आचार्य तत्वनिर्णयाच्या वेळेला वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात म्हणून त्यांचं मत अप्रमाण, आणि भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य हे श्रुतीला पूर्णतः अनुसरतात म्हणून त्यांचं मत प्रमाण आहे। तो म्हणू लागला याला काय प्रमाण, तर कुर्म पुराण हे प्रमाण दिलं। आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरायचं ते दुःखाला कारण ठरू शकतं कधी धूर्त द्वैतवादाच्या वचनावर विश्वास ठेवला तर। हा सिद्धांत कळण्याकरता एक कथा सांगितली ती भरचूची कथा, कारण जो भरचू सुखाला कारण ठरायचा तो दुःखाला कारण ठरला धूर्त अमात्याच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून। आणि मग वेदगुरु सत्य का मिथ्या तर व्यावहारिक दृष्टीने सत्य आहेत आणि परमार्थाता पाहिलं तर ते मिथ्या आहे, म्हणजे उभय तपास रज्जू नावाचा दोष आमच्यावर येत नाही। आणि मग समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हे सांगण्याकरता 6व्या परिच्छेदामध्ये एक राजाची कथा आपल्याला सांगितली। नंतर मृगजळाचा दृष्टांत विषम कसा हे सांगण्याकरता 3 सत्ता सांगितल्या, ज्याचा 3 कालात बाध होत नाही त्या ब्रह्माची पारमार्थिक सत्ता, ज्याचा अवस्थांतरणे बाध होतो त्या स्वप्नाधिकाची प्रातिभाषिक सत्ता, आणि ज्याचा ज्ञानांतरणे बाध होतो तो ईश्वर सृष्ट जगताची व्यावहारिक सत्ता। आणि मग मृगजळ हे कोणत्या सत्तेत येतं, प्रातिभाषिक सत्तेत, आणि तृष्णा व्यावहारिक सत्तेत, म्हणून तुझा दृष्टांत विषम कसा आहे त्याच्या लक्षात आणून दिलं। मिथ्या पदार्थात 2 सत्ता का कराव्या लागतात, कारण आमचा नियम आहे काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं। रजत कल्पना कोणाच्या अज्ञानाने, शुक्तीच्या अज्ञानाने, म्हणून त्याची सत्ता प्रातिभाषिक, आणि जगत कल्पना कोणाच्या अज्ञानाने, ब्रह्माच्या, म्हणून त्याकरता त्याची सत्ता व्यावहारिक, आणि अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक, अशा 3 सत्ता आम्हाला सांगितल्या। मग जगत उत्पत्तीचा क्रम ऐकावा तर छांदोग्य उपनिषदामध्ये 3 भूतापासून, तैत्तिरीयामध्ये 5 भूतापासून, ऐतिऱ्यामध्ये क्रमा वाचून, असं का सांगितलं, एक मत का नाही, कारण जगत नाहीच आहे। मग सांगितलं कशाकरता, मुमुक्षुने स्वीकारलेल्या जगताचा निषेध व्हावा आणि त्याच्या अद्वैत बोधामध्ये स्थिती व्हावी। पण सूत्रकार आणि भाष्यकार या दोघांनी तर त्या तैत्तिरीनुसार म्हणजे 5 भूतानुसारच क्रम सांगितला, तो कशा करता, तर मुमुक्षूची शास्त्रावरची श्रद्धा राहावी, आणि दुसरं म्हणजे मंदमुक्षू करता लय चिंतनाकरता उपयोग व्हावा म्हणून। मग कोण कारण नाही जगताचं, शुद्ध ब्रह्म जगताचं कारण नाही का, कारण ब्रह्म असंग आहे, अक्रिय आहे, अविकारी आहे, शुद्ध आहे आणि एक आहे, त्यामुळे ब्रह्म जगताचं कारण होऊ शकत नाही। मग जगत तर दिसतं, एखादं बाळ दिसत असेल पुरुषाच्या ठिकाणी तर त्याच्या संगतीकरता एका स्त्रीचा स्वीकार करावा लागतो, तसं ब्रह्माच्या ठिकाणी जगतरूपी बाळ दिसत असेल तर कोणत्या स्त्रीचा स्वीकार करावा लागतो, मायारूपी स्त्रीचा स्वीकार केला लागतो, नवी केलीच पाहिजे। मग ती माया कशी मानावी, कार्यरूप जगत त्रिगुणात्मक दिसतं म्हणून माया देखील त्रिगुणात्मकच मानली पाहिजे। मग माया कशी मानावी याविषयी शंका घेत असताना मायेसंबंधी किती मतं प्रधान आहे, काल आपण बोललो 3 मतं प्रधान आहे। म्हणजे माया सांख्य सांगतात मायेचं स्वरूप, वेदांती सांगतात मायेचं स्वरूप, आणि वाचस्पती मिश्र हे देखील सांगतात मायेचं स्वरूप। पण सांख्य मताने माया कशी मानलेली आहे, स्वतंत्र मानलेली आहे, आणि ती पुरुषाला भोगमोक्ष देते। तर शिष्याने शंका काय घेतली होती काल 13व्या परिच्छेदात, शेवटी माया कोणाप्रमाणे मानली तर चालेल का, सांख्य मताप्रमाणे स्वतंत्र मांडले तर चालेल का। गुरुदेव म्हटले चालणार नाही,
कारण माया स्वतंत्र मानणं हे किती गोष्टीला विरुद्ध आहे? 3: श्रुती, युक्ती आणि अनुभूती. कारण श्रुतीने माया स्वतंत्र मानली नाही, कारण विना आश्रयाने न शोभनते पंडिता वनिता लता. तसं माया ही स्वतंत्र जड माया स्वतंत्र मानता येत नाही. तेथे एक ढालगज निर्माण झाली, याचा अर्थ ती ब्रह्माच्या आश्रित माया मानलेली आहे. म्हणून श्रुतीला माया स्वतंत्र मानता येत नाही. युक्तीने म्हणावं तर मग अनिर्मोक्ष प्रसंग येईल, कारण आपण प्रयत्नाने एकदा जगताची निवृत्ती केली, माया स्वतंत्र असल्यामुळे पुन्हा काय करेल? जगताची उत्पत्ती करेल, आणि त्यामुळे आपल्याला मोक्ष कधी प्राप्त होणार नाही. श्रुती प्रतिपादित मोक्ष साधनाला व्यर्थत्व येईल, म्हणूनही माया स्वतंत्र मानता येत नाही. आणि अगदी व्यवहारात पाहिलं, एखाद्या स्त्रीने पुरुषाचा स्वीकार केल्यापासून ती स्वतंत्ररित्या जगताला प्रसवू शकते का? आपल्या बाळाला प्रसवू शकते का? उत्तर आहे नाही. मग ही मायारूपी स्त्री ईश्वररूपी पुरुषाचा सत्तास्फूर्तीरूपी ओजवीर्य बिंदू याचा स्वीकार केल्याशिवाय जगतरूपी बाळाला प्रसवेलच कशी? म्हणून माया स्वतंत्र मानता येत नाही. म्हणजे सांख्य मताप्रमाणे माया स्वतंत्र मानता येत नाही, हा विषय झाला. मग आता नेमकी माया मानायची कशी? तर त्या मायेचं लक्षण या 14व्या क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात, तो विषय आपण पाहू. तर इथे जे ठळक शब्द आहे ना, ते शब्द पहिले लक्षात आपण घेऊ, आणि मग त्याचं स्पष्टीकरण म्हणजे पूर्ण हा परिच्छेद आहे. तर बघा, 14व्या परिच्छेदामध्ये मायेचं लक्षण आणि तिची सिद्धी करतात. कारण आपण मागे बऱ्याच वेळेला बोललो, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ प्रतिज्ञा करून चालते का सिद्धी करावी लागते? उत्तर आहे सिद्धी करावी लागते. ती कशाने करावी लागते? लक्षण आणि प्रमाणाने करावी लागते. म्हणजे एक प्रमाण दिलं पाहिजे आणि दुसरं लक्षण सिद्ध केलं पाहिजे. मग लक्षणाचं काय लक्षण? मागे आपण बोललो असाधारण धर्मो लक्षण, आणि ते लक्षण किती दोष विवर्जित पाहिजे? 3 दोष विवर्जित पाहिजे. पहिला दोष कोणता? अतिव्याप्ती. लक्ष्यवृत्तीत विसती, अलक्ष्यवृत्ती, अतिव्याप्ती. उदाहरण पाहिलं होतं आपण शृंगित्वम गोहलक्षणम. दुसरं अव्याप्ती, एकदेशवृत्तित्वम अव्याप्ती, लक्ष्य एकदेशवृत्तित्वम अव्याप्ती. उदाहरण पाहिलं होतं कपिलत्वम गोहलक्षणम. आणि तिसरं असंभव, लक्ष्यमात्र अवृत्तित्वम असंभव. उदाहरण पाहिलं होतं एकशपवत्वम गोहलक्षणम. आणि मग निर्दुष्ट लक्षण काय पाहिलं? शासनादिमत्वम गोहलक्षणम. गायाखालचा पोळ जिला असतो त्याला म्हणतात गाय. ते गायीचं कसं लक्षण झालं? निर्दुष्ट. तसं कोणाचं निर्दुष्ट लक्षण करायचं आपल्याला इथे? मायेचं निर्दुष्ट लक्षण करायचं. मग माया म्हणजे काय? मायेचं काय लक्षण आहे? कशाला म्हणतात माया? तर मायेचं लक्षण करताना प्रथम मायेचे लक्षण असे आहे की काय? माया ही कशी आहे? तिचे ठळक अक्षरातले शब्द बघा. 1 अनादी, 2 अंतवती, 3 सता सताहून विलक्षण, म्हणजेच मिथ्या. एवढं कोणाचं लक्षण झालं? मायेचं. आणि एवढी पंक्ती त्याचं स्पष्टीकरण म्हणजे पुढचा पूर्ण परिच्छेद आहे. ठीक ना? तर पहिला पद कोणतं आलं तिथे? अनादी आहे ना. मग अनादी कशाला म्हणतात हे पहिले आपण समजून घेऊ. अनआदी अनादी, ज्याचा सुरुवात आरंभ सांगता येत नाही त्याला अनादी असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात: अनादी अनंत, साधी शांत, साधी अनंत, अनादी शांत. किती झाली? 4. अनादी अनंत, सुरुवात सांगता येत नाही म्हणून अनादी, शेवट सांगता येत नाही म्हणून अनंत आहे ना. अनादी अनंत. जर आधी सांगता येत नाही म्हणजे अनादी. जसं कल्पना करा, ही रज्जू आहे आणि या रज्जूवर आपल्याला कशाचा भ्रम होतो? बोला नेमकं. सर्पाचा. बरोबर. रज्जूवर सर्पाचा भ्रम कधी होतो? रज्जूचं आपल्याला त्यावेळेला काय असतं? सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. मग त्या रज्जूच्या ठिकाणी रज्जूचं अज्ञान कधीपासून राहिलं? आपल्याला म्हणता येतं कधीपासून? रज्जूच्या उत्पत्तीपासून. कारण रज्जूची उत्पत्ती होते ना, रज्जू कोणीतरी विणतो म्हणजे रज्जूच्या उत्पत्तीपासून म्हणता येतं. तशी माया कुठे राहते? ब्रह्माच्या ठिकाणी. म्हणले कधीपासून? मना ब्रह्माच्या उत्पत्तीपासून. म्हणता येतं का? नाही. कारण ब्रह्म कसं आहे? अनादी. म्हणून ब्रह्माच्या आश्रित राहणारी माया सुद्धा कशी आहे? अनादी. मग पहिल्या शब्दाचा अर्थ, अनादी शब्दाचा अर्थ कळाला आपल्याला. ज्याचा आधी सुरुवात आरंभ सांगता येत नाही त्याला काय म्हणतात? अनादी. म्हणून अनादी. मग त्याच्यात 4 प्रकार. अनंत म्हणजे ज्याचा अंत होत नाही, शेवट होत नाही त्याला काय म्हणतात? आनंद, अनंत. मग पहिला प्रकार अनादी अनंत. कोण? उत्तर आहे भगवंत, ब्रह्म. कसं आहे? अनादी अनंत. दुसरा प्रकार साधी शांत. सुरुवातही होते म्हणून साधी, आधीने सहसाधी, अंत्यने सहशांत. सुरुवात होते आणि शेवटही होतो त्याला म्हणतात साधी शांत. कोण? जंत, जीव. आपला जन्मही होतो आणि आपला मृत्यू होतो म्हणून जीव कसा झाला? जंत झाला, साधी शांत. भगवंत झालेत अनादी अनंत. आणि मग तिसरा प्रकार अनादी शांत.
चौथा प्रकार साधी अनंत. अनादी शांत. अनादी आहे पण शांत आहे. अनादी काय आहे? सुरुवात सांगता येत नाही. पण शांत काय आहे? शेवट सांगता येतो. मग ही कोण? ही मायाच. अनादी शांत आहे कारण हिची सुरुवात सांगता येत नाही म्हणून अनादी. पण हिचा अंत होतो कशाने? असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंग म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या द्वारा हिचा अंत होतो म्हणून ही अनादी शांत कोण? माया. आणि साधी अनंत. मग मायेचा ज्ञान कशाने होतो? मायाचा अंत कशाने होतो म्हटलं आपण? ब्रह्मज्ञानाने. मग ते ज्ञान अंतकरण वृत्तीमध्ये जन्माला येतं आणि जन्माला आलेलं ज्ञान वृत्तीरूपाने साधी पण स्वरूप रूपाने पाहिलं तर अनादी म्हणून ते झालं साधी अनंत. आता चारी प्रकार आपल्याला कळाले. अनादी अनंत कोण? भगवंत. साधी शांत जंत जीव. अनादी शांत माया, मायाकारी जगत. आणि साधी अनंत त्या मायाचा अंत करणारं ब्रह्मज्ञान. ते वृत्तीरूपाने साधी आहे आणि स्वरूप रूपाने अनादी आहे. तर पहिला शब्द मायाचा लक्षातला भेटला आपल्याला अनादी. त्याचा आधी सांगता येत नाही. शिष्य म्हणतो तिचा आधी मानला तर तिची उत्पत्ती होते माना. म्हणजे उत्पत्ती होते माना म्हणल्याच्या नंतर मग कोणाशिवाय काय होत नाही? कारणाशिवाय कार्य होत नाही. बरोबर ना? मग माया जर उत्पत्ती होते म्हणलं तर माया काय ठरलं? कार्य. मग तिचं काय सांगावं लागेल? कारण सांगावं लागेल. मायेची उत्पत्तीचं कोणापासून होते सांग? तो म्हणायला लागला परमात्म्यापासून म्हणजेच ब्रह्मापासून. तर ब्रह्मापासून म्हणता येणार नाही कारण ब्रह्म कालच पाहिलं कसं आहे? असंग, अक्रिय, अविकारी, नित्य, शुद्ध, एक असं ब्रह्म. त्यापासून माया उत्पन्न होते म्हणता येईल का? नाही. म्हणजे मग माया ईश्वरापासून माना, जीवापासून माना किंवा जगतापासून माना. तर जीव, जगत, ईश्वर हे तिघही तिची लेकरं आहेत, कार्य आहेत. कोण? जीव तरी कोणापासून? मायेचाच भाग. अविद्या उपाधी लागले का तो कल्पना अविद्या, त्याने झाला जीव. माया उपाधी शिव बोली जेती. म्हणजे मायेची उपाधी लागली म्हणून कोण झाला? ईश्वर. अविद्येची उपाधी लागली म्हणून जीव. आणि मायेमुळे कोण निर्माण झालं? ते एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. म्हणजे जगत सुद्धा कोणाचं कार्य? मायेचं. जीव कोणाचं कार्य? मायेचं. पती जन्माला माझी उदरी म्हणून ईश्वर सुद्धा कोणाचं कार्य? मायेचं. मग हे तीन लेकर आहे मायेची. कोणकोणती? जीव, जगत, ईश्वर. मग जीव, जगत, ईश्वर कार्य का कारण? कार्य. आणि माया त्यांचं कारण. मग कारणरूप मायेचं कारण हे तिघं होतील का? नाही. कारण का? कोणताही मुलगा बापाचा बाप होतो का लेकाचा बाप होतो? बापाचा लेक होतो. कोणताही मुलगा आपल्या बापाचा बाप होईल का लेकाचा बाप होईल? लेकाचा बाप होईल. बापाचा बाप होईल का? नाही. आहे ना? मग तसं माया थोडक्यात हे कशा करता? तर म्हणजे कार्य कारणाचं कारण होत नाही ना. हे तिघे कारण आहे. कोण? जीव, जगत, ईश्वर. कार्य आहे कोणाचं? मायेचं. म्हणून कार्यरूप असणारे ईश्वर, जीव, जगत हे कारणरूप मायेचं कारण होईल का? होणार नाही. म्हणून आणि उत्पत्ती कोणापासून सांगू शकता? या चौघापासून. ब्रह्म, ईश्वर, जीव, जगत. या पलीकडे नाही ना. आणि एक माया. उत्पत्ती कोणाची सांगायची म्हटले? मायेची. मग चौघापैकी एकापासून सांगावं लागेल. ब्रह्मापासून म्हणता येत नाही कारण ते असंग निर्विकार आहे. आणि ईश्वर, जीव, जगत यांच्यापासून म्हणावं तर ती तिचे कार्य आहेत. आणि कोणतंही कार्य कोणत्याही कारणाचं कारण होत नाही. आणि जर म्हटलं तर मुलगा बाप कोणापासून जन्माला आला? मुलापासून जन्माला आला असं म्हणावं लागेल. पण असं म्हणणारला व्यवहारात शहाणा म्हणतात का वेडा म्हणतात? वेडा म्हणतात. तसं माया या तिघापासून जन्माला आली असं म्हणलं तर म्हणणारा वेडा ठरेल. ब्रह्मापासून म्हणता येत नाही आणि या तिघापासून म्हणावं तर म्हणता येत नाही. म्हणून माया कशी मानावी लागते? पहिला शब्द अनादीच मानावी लागते. म्हणून माया कशी आहे? अनादी. पहिला शब्द आपला लक्षात आला अनादी. त्याच्या पुढचा शब्द काय आहे? अंतवती. अंतवती म्हणजे अंताने युक्त. त्याचा अंत होतो. कशाने अंत होतो? ब्रह्मज्ञानाने अंत होतो. अविद्याईने नावे मी विद्यमानाची नोये स्वभावे आईशी अविद्याची सोय सांगत असे. म्हणजे ब्रह्मविद्येने ती नाश पावते. वाचुनी ज्ञाने विने एके उपाय करीशी जितुके ती गुंपेशी अधिके रुखिये. पण नृत्य ज्ञानान्न मुक्ती ज्ञानादेव तू काय बोले. पण एकदा जीव ब्रह्माईके ज्ञान झालं की हिची सिद्धी होते का? नाही. म्हणजे ही अंतवती आहे. आधी सांगता येत नाही म्हणून अनादी आहे. पण ब्रह्मज्ञानानेचा अंत होतो म्हणून ही अंतवती आहे. आणि पुढे काय शब्द आला? सता सताहून विलक्षण. बोला. सच्चेत न बाध्येत. बरोबर आहे. आणि असच्चेत न प्रत्येत. ही सच्चेत न बाध्येत. सत्याला म्हणतात ज्याचा बाध होत नाही. किती काळात? त्रैकाल बाध्यतून सत्यतून. तिन्ही काळात ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणतात? सत. आता या मायेचा बाध होतो की नाही?
होतो. कशाने? ब्रह्मज्ञानाने. म्हणून तिला काय म्हणता येणार नाही? सत म्हणता येणार नाही. बरोबर. म्हणून सताहून काय झाली ती? विलक्षण. म्हणले मग असत म्हणा. म्हणजे असत चेत न प्रतीयेत. हिची 3 कालात प्रतीती येते की नाही? प्रतीती येते कार्यरूपाने. माया आपल्याला दिसली नाही, काळी गोजी खुजी ठिंगणी, पण तिचं कार्य दिसतं की नाही? मग कार्यरूपाने तिची प्रतीती येते. म्हणून तिला काय म्हणता येत नाही? असत म्हणता येत नाही. तुम्ही म्हणाल कशी प्रतीती येते? कशी प्रतीती येते म्हणजे जागृतीमध्ये आपल्याला विचारलं तुम्ही कोण, आपण म्हणतो का हम ब्रह्म? नाही, आपण मी जीव. मग ब्रह्माबद्दल काही माहिती नाही. ब्रह्माबद्दल आम्हाला अज्ञान आहे, म्हणजे आम्ही अज्ञानी. मग अज्ञानी आहे म्हण ब्रह्माबद्दल मला ज्ञान नाही असं म्हणला म्हणजे मग अज्ञान म्हणजेच कोण? ही माया. मग जागृती तिचे अज्ञान, आम्हाला ब्रह्म म्हणजे काय माहिती नाही असं म्हणलं म्हणजे कोणाची प्रतीती आहे? अज्ञानाची. ना अज्ञानाची म्हणजेच मायेची. म्हणजे जागृतीत प्रतीती आहे. स्वप्नातला सगळा त्रिपुटी प्रपंच दिसतो तो कोणाचं कार्य आहे? मायेचंच कार्य. म्हणजे स्वप्नातही तिची प्रतीती आहे. आणि घन अज्ञान सुषुप्ती झोप त्याच्यातही प्रतीती आहे. म्हणजे कशावरून? झोपेतून उठलेला एखादा आपला मित्र आहे, त्याला विचारलं गणपत एतावंतम कालम भवान किंवा करोत, इतका वेळ तुम्ही काय करत होता? तो म्हणतो संपत एतावंतम कालम अहम सुखम अवस्वापसम न वै किंचित अविदिशम. मी इतका वेळ सुखाने झोपलो आणि मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजे अज्ञान. न कळणं म्हणजे अज्ञान. आणि अज्ञान म्हणजेच ही माया. मग सुषुप्तीत सुद्धा तिचं ज्ञान आहे की नाही आपल्याला? मग ती कधी प्रतीती नाही तिची? 3 अवस्थेत प्रतीती. आणि ज्याची प्रतीतीच होत नाही त्याला म्हणतात असत. आणि हिची प्रतीती होते म्हणून ही काही नाही असत नाही. म्हणून असताहून विलक्षण. मग हे सताहून विलक्षण का? सताचा बाध होत नसतो, हिचा होतो. हे असताहून विलक्षण का? असताची प्रतीती येत नसते, हिची येते. आणि सताहून विलक्षण का? 2 विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही आणि हिच्यात राहतात. आणि जिथे राहतात तो पदार्थ मिथ्या असतो. म्हणून ही कशी आहे? मिथ्या आहे. मग हिच्याकरता किती शब्द झालेत? 3. 1 सत अनादी छान, 2 अंतवती, 3 सताहून विलक्षण म्हणजेच मिथ्या. मग आता मिथ्या, विलक्षण, अनिर्वचनीय हे पुन्हा 3 शब्द घ्या. कोणकोणते? मिथ्या, विलक्षण आणि अनिर्वचनीय. ठीक ना? तर मग मिथ्या हा जो शब्द आहे ना, रूढ शब्द आहे. रूढ परंपरेने चालत आलेला. जसं राम हा शब्द आहे. कोणता? राम. तर राम शब्द 3 प्रकाराने वापरला जातो. तो योगिक अर्थाने, नंतर दुसरा परंपरेने आणि तिसरा रूढ अर्थाने. आपला योगिक अर्थाने, योगिक अर्थ, रूढ अर्थ आणि आणखी एक आहे बघा, एकच मिनिट आठवलं तर सांगतो. हा, पारिभाषिक अर्थ. काय काय? योगिक अर्थ, रूढ अर्थ आणि पारिभाषिक अर्थ. तर राम शब्दाचा योगिक अर्थ काय? रमुक्रीड्याम धातूला घय प्रत्यय लागून राम शब्द तयार होतो. म्हणजे कशी तिची उत्पत्ती झाली हे सांगणं, हा त्याचा झाला योगिक अर्थ. आणि त्याचा पारिभाषिक अर्थ, रकार उच्चार मात्रेने बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेश अभावीचे मकारस्तु कपाटवत, असं राम शब्दाचं सामर्थ्य सांगणं आहे ना, हा त्याचा थोडक्यात पारिभाषिक अर्थ म्हणा. असाच आहे असं नाही, फक्त मी एक आता समजण्याकरता बोलतो. आणि त्याचा एक रूढ अर्थ म्हणजे परंपरेने चालत आलेला अर्थ. राम म्हणलं का अनेक राम समोर येतात. बलराम आहे, भार्गव राम आहे, दाशरथी पुत्र राम आहे. आपल्या गावातला एखादा राम असू शकतो. पण राम म्हणलं तर राम राम म्हणताना आपल्याला दुसरा राम आठवतं का अयोध्याधीश प्रभू रामचंद्रच आठवतात? अयोध्याधीश प्रभू रामचंद्रच आठवतात. इतर राम आपल्या डोळ्यासमोर येत नाही. मग हा रूढ अर्थ. तसं अनिर्वचनीय म्हटलं काय, पारिभाषिक म्हटलं काय आणि विलक्षण म्हटलं काय. मग विलक्षण शब्द हा कोणता आहे त्याचा? इथे विलक्षण म्हणलं म्हणजे त्याचा अर्थ एवढा आहे. हा त्याला काय म्हणतात? पारिभाषिक अर्थ झाला. कोणता? अनादी अंतवती सतसत विलक्षण आहे ना, सतसत विलक्षण म्हणजे अनादी अंतवती सतासतात बसत नाही, त्याला विलक्षण असं म्हणतात. हा पारिभाषिक अर्थ. आणि म्हणजेच थोडक्यात अनिर्वचनीय. न निर्वचन अनिर्वचन हा पारिभाषिक शब्द म्हणजे जिचं सतरूप त्याला सत म्हणता येत नाही, सतरूपाने निरूपण करता येत नाही, असत रूपाने निरूपण करता येत नाही, आणि सदसद रूपाने सुद्धा त्याचं विवेचन करता येत नाही. म्हणून तिला काय म्हणायचं? अनिर्वचनीय. म्हणजे पहिला पारिभाषिक अर्थ, दुसरा हा पारिभाषिक अर्थ. 3 शब्द बोललो तेवढं मदत करा थोडी. पारिभाषिक अर्थ, रूढ अर्थ आणि योगिक अर्थ. ठीक ना? मग हा विलक्षण हा तिचा पारिभाषिक अर्थ आहे. अनिर्वचनीय हा तिचा योगिक अर्थ आहे, हा योगिक शब्द. आणि रूढ अर्थाने मिथ्या हा त्याचा रूढ अर्थ आहे. 3 शब्दाचा अर्थ काय? एकच आहे. पण पारिभाषिक म्हणायचं म्हणलं तर विलक्षण म्हणणार.
योगिक म्हणलं तर अनिर्वचनीय म्हणणार, आणि रूढ म्हणलं तर मिथ्या म्हणणार. असे तिन्ही शब्द, जसं रास नाव वेगळं, ठेवलेलं नाव वेगळं, घरातलं आवडीचं नाव वेगळंच असतं की नाही, तीन तीन. तसा प्रकारे या मायेला किती शब्द आले? ते 3 शब्द आले. आता आपल्याला माया म्हणजे काय ही साधारण आपल्या लक्षात आली. मग आता त्या मायेचं आतापर्यंत आपण जे बोललो तेच आता सर्व ह्या खालच्या परिच्छेदामध्ये दिलेल्या आहेत, पंक्ती आपण वाचून घेऊ. आणि काही वाटलं तर आपण लगेच बोला. वाचू. 15वा परिच्छेद, आपला 14वा परिच्छेद, मायेचं लक्षण आणि तिची सिद्धी. प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही कशी आहे बोला? अनादी, पुन्हा अंतवती आणि सत्तासत्वन विलक्षण म्हणजेच मिथ्या. एकदा तुमच्याकडनं अपेक्षा आहे, अनादी का म्हणतात? तिचा आधी उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून. छान. अंतवती का म्हणतात? ब्रह्मज्ञानाने तिचा अंत होतो, नाश होतो, बाध होतो म्हणून. तिला सत्तावून विलक्षण का म्हणतात? सत्तावून विलक्षण का म्हणतात? सताचा तिने कालात बाध होत नाही, पण हिचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो म्हणून. आणि असत्वन विलक्षण का म्हणतात? असताची प्रतीती येत नसते, हिची तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती येते म्हणून. म्हणून ही सत्तावन्न विलक्षण म्हणजेच कशी आहे? अनिर्वचनीय. आणि अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या. असे कोण? माया. आता आपण एवढं जे बोललो तेच आता खाली आहे पंक्तीत बघा. या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नाव आहेत. तिलाच वेगवेगळे नाव आहेत. कधी तिला अविद्याही म्हणतात, कधी अज्ञानही म्हणतात, मायाही म्हणतात, प्रकृती म्हणतात, प्रधानही म्हणतात. ही सगळी कोणाची नावं आहेत? मायेचीच नावं. पण एकाच मायेला एवढी नावं द्यायचं काय कारण? म्हणजे निष्कारण नाही, त्याचंही कारण आहे. ज्यावेळेला तिला आम्ही माया म्हणतो ना, तर त्याचं पुढे येणारच आहे. अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही का, त्यावेळेला तिला माया म्हणतात. अघटित घटना पटियायशी माया. तिला अविद्या कधी म्हणतात? ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून तिला अविद्या म्हणतात. अज्ञान काय म्हणतात? स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून अज्ञान म्हणतात. प्रकृती काय म्हणतात? 3 गुणाची साम्य अवस्था असल्यामुळे सांख्यिकीला नाव प्रकृती देतात. प्रधान काय म्हणतात? 2 गुण खाचं त्याने एकदरी उन्नती. सत्व रज कमी होतो आणि तमगुण वाढला जातो, त्यावेळेला तिला प्रधान म्हणतात. सगळी नावं तिलाच आहे, पण योग्य वेळेला त्यावेळेला तेच नाव दिलं पाहिजे. ताई, बाई, अक्का एकाच माऊलीला म्हणतात, पण वेगवेगळे उपाधी लागले त्यावेळेला तेच नाव घ्यावं लागेल. तिला भाच्याने बोलायचं म्हणलं तर काय म्हणलं पाहिजे? तिला मामीच म्हणलं पाहिजे, आहे ना. तिला जर मुलाने बोलायचं म्हणलं तर आईच म्हणलं पाहिजे. भावाने बोलायचं म्हणलं तर ताईच म्हणलं पाहिजे. पतीने बोलायचं म्हणलं तर ते म्हणाला आता आम्हाला माहीतच नाही, आम्ही केलीच नाही, तर सांगू कसं? आहे की नाही? आहे ना. तर ते नावाने बोलत नाही, ते आता हल्ली बोलतात. काय रमा म्हणले काय? चहा ठेव, पाहुणे आले. ते म्हणते रमेश चहा झाला. आपले मला तेव्हा बोलत असतात, ऐकलेलं आहे की नाही. पण ही आपली भारतीय संस्कृती नाही, आहे ना. ते अशी पद्धत आहे ना नावाने बोलायची. तर तसे वेगवेगळी नावं एकाच माऊलीला काय येतात? त्या उपाधी लागल्या म्हणून. तर त्या विषयाचं स्पष्टीकरण असेल तर सगळे शब्द जरी तिला असले तर त्यावेळेला तोच शब्द जर आपण वापरला तर कोणत्या अर्थाने तो शब्द आला आपल्या लक्षात येतो. तूर्तही तिला काय शब्द वापरला येतं? माया. आणि मायेचं लक्षण आपल्याला या ठिकाणी करतायत. काय म्हणतात बघा. या मायेलाच काय म्हणतात मग? अविद्या. का? तर ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून. त्या मायालाच काय म्हणतात? अज्ञान. ती ब्रह्माचं आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून, वगैरे वगैरे तिला नावे आहेत. कोणाच्या आश्रित राहते? ब्रह्मचैतन्याच्या आश्रित माया आहे. कारण आश्रयाशिवाय आश्रिताची प्रतीती येत नाही. मग तिचा आश्रय कोण? ब्रह्म. आणि त्याच्या आश्रित राहणारी कोण? ही माया. ब्रह्मचैतन्याच्या आश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. ते सामान्य चैतन्य मायेस विरोधी नाही. आता मागे गेलं ना आपल्याला 4थ्या तरंगात, सामान्य कशाला म्हणतात? विशेष कशाला म्हणतात? एकत्र करून दाखवतं ते सामान्य, आणि विभक्त करून दाखवतं ते विशेष. किंवा व्याख्या मागे गेले आहेत. भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनून भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य म्हणतात. भ्रांतिकाळी ज्याची प्रतीती येत नाही पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही त्याला विशेष म्हणतात. त्यावेळेला आपण हे 3 बोटाला 3 नावं दिले होते. इदम, अयम आणि इयम. इदम किंचित हे काहीतरी आहे सामान्य, आणि त्यावेळेला ते भ्रांतीला साधक झालं. अयम सर्प हा भ्रम झाला, आहे ना. पण इयम रज्जू असं ज्ञान झालं का भ्रम राहत नाही. मग इयम रज्जू हे विशेष आहे आणि इदम किंचित हे सामान्य आहे. ठीक ना. सामान्य आणि विशेष. बघा आता सामान्य चैतन्य मायेची विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्याला ते काय आहे? साधक आहे. त्या मायेस विरोधी ब्रह्माकार कोण आहे? ब्रह्माकार वृत्ती आहे. म्हणजे ब्रह्माच्या आकाराची झालेली वृत्ती. काय होतं? आपण अधिकार झाला म्हणजे मल विक्षेप घालवला कशाने? निष्काम कर्माने. विक्षेप घालवला कशाने? निष्काम उपासनेने.
आणि गुरुची शरणागती केली. तद्विधी प्रणिपातेन, मग तनु म्हणू जीवे. आणि मग गुरुने आपल्याला काय केलं, स्वीकार केला आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. अगोदर अवांतर वाक्य सांगितलं, असत्वपादक आवरण जाऊन परोक्ष ज्ञान होणार. आणि महावाक्य सांगितलं की आभानापादक आवरण जाणार, म्हणजे ते महावाक्याने काय करणार, अहम दिवस वृत्ती जाणार. अमर हा खरे की पहा खोटे. पण त्या अगोदर तुकोबरा काय म्हणतात, न म्हणा देह माझा ऐसा, मग बरोबर असा कळेल देह नव्हे मी सरे, मग उरला वरे विठ्ठल. म्हणजे ती अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती काय करते, दिवसमी वृत्तीला घालवते आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं ध्यान करून देते. बघा शब्द बघा, थोडंसं एकाग्र होऊन आपण सगळीच थोडंसं कमी वेळात अधिक कसं होईल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू सगळे मिळून. त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीमध्ये असलेला आभास. मायाकार वृत्ती किंवा वृत्तीमध्ये असलेला आभास, किती शब्द वापरले आहेत, 2. मायाकार वृत्ती म्हणलं तर कोणता वाद घ्यायचा, अवच्छेदवाद. आणि वृत्तीमध्ये असलेला आभास म्हणलं तर कोणता घ्यायचा, आभासवाद. मागे आपण पाहिलं, जे वृत्ती अज्ञानाचं विरोधी मानते ते अवच्छेदवादी आहे आणि वृत्तीतला आभास मानतात ते आभासवादी आहे. म्हणून हे 2 शब्द, दोन्ही वाद, आणि दोन्ही वाद आपलेच आहे. त्यामुळे वृत्ती म्हणा किंवा वृत्तीतला आभास हा कोणाच्या विरोधी आहे, या अज्ञानाच्या कंसात मायाच्या विरोधी आहे. बघा, ब्रह्माकार वृत्ती किंवा वृत्तीतील असलेला आभास हा आहे शुद्ध चैतन्याच्या आश्रित असलेली कोण, माया. कशी आहे, अनादी आहे. अनादी म्हणजेच बघा, आदी म्हणजे उत्पत्ती, आदी म्हणजे तिचा आरंभ, उत्पत्ती. आपल्याला सांगता येते का, नाही. मायेस उत्पत्ती नाही, म्हणूनच माया कशी आहे, अनादी आहे. मग शिष्य म्हणू लागला, गुरुदेव बोला, म्हणजे माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे, काय बिघडेल, मायेची उत्पत्ती होते असं माना. गुरुदेव म्हणतात, कोणापासून उत्पत्ती मानणार, म्हणजे कारणाशिवाय तर कार्य होत नाही. मायेची उत्पत्ती सांगायची म्हणलं तर आता बछड्याची उत्पत्ती होती कोणापासून, वासरू म्हणलं तर गायीपासून, बकरू म्हणलं तर शेळीपासून, कोकरू म्हणलं तर मेंढीपासून, वगरू म्हणलं तर म्हशीपासून, अजून काय आता ते शिंगरू म्हणलं तर गोडीपासून आहे ना. आणि ते काल तुम्ही अभंग म्हणले गाढव, ते म्हणलं तर ते गाढविणीपासून. म्हणजे कारण आपल्याला सांगता येतं ना. तसं मायेची उत्पत्ती म्हणायची तर कोणापासून कारण सांगता आलं पाहिजे की नाही, पण ते सांगता येत नाही. ते आता उत्तर देतात बघा. गुरुदेव म्हणतात, शिष्य म्हणू लागला की गुरुदेव माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे. श्री गुरु म्हणतात, कोणापासून उत्पत्ती मानणार. शिष्य म्हणू लागला, परमात्म्यापासून, कंसात ब्रह्मापासून. पण ब्रह्म कसं आहे, शुद्ध आहे. म्हणजेच कालचा अर्थ कोणतरी बोला, ब्रह्म शुद्ध आहे म्हणजे कसं आहे, ईश्वर अशुद्ध आहे ब्रह्म शुद्ध आहे असं म्हणताना काय अर्थ केला होता आपण, नाही आठवत. सोपाधिक आणि निरुपाधिक आहे ना. ब्रह्म कसं आहे, निरुपाधिक आहे, म्हणून त्याच्यापासून जगत उत्पन्न झालं म्हणता येणार नाही. ईश्वरापासून म्हणता येईल, कारण ईश्वर कसं आहे, सोपाधिक आहे. कोणती उपाधी लागली, माया, तेथे एक ढालगज निर्माण झाली. बघा मग श्री गुरु म्हणतात, कोणापासून मानणार, तर शिष्य कोणापासून म्हणला, परमात्म्यापासून. परमात्मा शब्दाचा अर्थ इथे काय करायचा, शुद्ध असणार ब्रह्म, म्हणजे निरुपाधिक ब्रह्म. पण त्यापासून म्हणता येते का, बोला तुम्हीच, नाही. का बरे, ते असंग निर्विकार एक आहे म्हणून. मग शिष्य म्हणू लागला, बघ गुरुदेव काय म्हणतात, तो म्हणजे कोण, परमात्मा, कंसात निरुपाधिक ब्रह्म कसं आहे, अविक्रिय व असंग आहे, त्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. तो म्हणू लागला, ठीक आहे, पर्याय बदलू आपण. बरे, ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हटले तर गुरुदेव पुढचं सांगतात, ईश्वर, जीव आणि जगत तिन्ही तिचे काय आहेत, कार्य आहेत, आहे ना. आणि कार्यापासून कारण उत्पन्न होतं असं म्हणता येणार नाही. ते आता बोलतात बघा, अरे बाबा, म्हणजे खोड्या नको करू माझे बाबा, शांत बस, असं इथे बोलतात. अरे बाबा, लक्षच नाही तरी पण काय. अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकी सर्व जगत हे तिचे काय आहेत, मायेचे कार्य आहेत. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून, प्रथम कोणाची सिद्धी झाल्या वाचून कोणाची सिद्धी होणार नाही. जसं बापाची सिद्धी झाल्या वाचून लेकाची सिद्धी होणार नाही, तसं कारणरूप आई मायेची सिद्धी झाल्या वाचून कोणाची सिद्धी होणार नाही, जीव जगत किंवा ईश्वर. म्हणजे याचा अर्थ ईश्वर, जीव जगत यांच्या अगोदर कोण असली पाहिजे, माया. आणि मग त्यांच्या अगोदर जर ती आहे तर ती त्यांच्यापासून उत्पन्न झाली असं म्हणता येईल का, नाही. आणि म्हटलं तर मुलाने बापाला जन्माला घातला असं म्हणावं लागेल, पण असं म्हणतात, असं म्हणत नाही. ते सांगतात, प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत यांचे स्वरूप सिद्ध होणार नाही, म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. आणि तसे म्हटलेच तर तुष्यंत दुर्जन्याने, तर मग म्हणतात पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. पण असं व्यवहारात होतं, उतराय नाही. तसं कोणापासून कोण झाली म्हणता येणार नाही. ईश्वर, जीव,
जगत यांच्यापासून माया उत्पन्न झाली असं म्हणता येणार नाही, आणि ब्रह्मापासून म्हणता येत नाही, आणि चौघाच्या अतिरिक्त पाचवा प्रकार नाही. याचाच अर्थ माया कशी? अनादी. ते सांगतात अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे म्हणून अनादी आहे. बोलत चला, ब्रह्मज्ञानाने मायाचा नाश होतो म्हणून काय नाही, म्हणून काय नाही, मायेचा ब्रह्मज्ञानाने नाश होतो म्हणून माया काय नाही, अनंत नाही. छान, काय नाही, अनंत नाही. म्हणजे कशी आहेत? अंतवती आहे, त्याचा अंत होतो. ठीक ना? बघा, अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायाचा नाश होतो म्हणून माया अंतवान आहे. म्हणजे कशी नाही? अनंत नाही. बरं, कशी आहे ती? पण आता पुढचा शब्द आला, सतासताहून विलक्षण. बघा, सतासताहून विलक्षण म्हणजेच कशी आहे? मिथ्या आहे. कारण जी वस्तू सतासताहून विलक्षण असते ती असते मिथ्या, आणि माया सताहून विलक्षण आहे, असताहून विलक्षण आहे म्हणून माया मिथ्या आहे. कसं बघा, मग सत कशाला म्हणतात ते अगोदर सांगतात. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही. तीन काल म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. होऊन गेलेला भूतकाळ, पुढे येणारा भविष्यकाळ, चालू आहे तो वर्तमान काळ. देव पूर्वी होता, देव आज आहे, देव पुढे राहणार आहे म्हणून देव सत आहे. छान, म्हणून देव सत आहे असं कोण सांगतात? तुकोबर आहे. आणि तीन वेळेला आहे म्हणून तीन वेळेला सत्य वापरतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, का गा हा दावेला जगदकार. सत्य तू का? पूर्वी तूच आहेस. सत्य तू का? पुढे तूच राहणार आहे. आणि सत्य तू आजही तू आहे. दिसत नाही पण नाही असं नाही, दुधातलं तूप दिसत नाही पण नाही असं नाही, दिसणारच नाही असं नाही, दिसणारच नाही असं नाही. मग माऊली हरिपाठात सांगतात कसं घे? मंथोनी नवळीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केलं तर दुधातलं तूप दिसेल, तसं भक्तिरूपी मंथन केलं तर जगातला देव दिसेल. भक्तीच्या मापे मोजतो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. पण मग दिसणारच नाही का देव? ज्यांनी भक्ती केली त्याला देवाने दर्शन दिलं. होय, भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. म्हणून देव आज आहे, पुढे राहणार आहे, पूर्वीही होता म्हणून देव काय आहे? सत्य आहे ना? सत्य आहे म्हणजेच कसं आहे? त्रिकाल बाधित सत आहे म्हणून तो सत आहे. तिन्ही कालात आहे म्हणूनच सत आहे. आणि ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्यालाच काय म्हणतात? सत म्हणतात. आणि मायेचा तिन्ही कालात बाध होतो की नाही? होतो. ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो म्हणून ती काय नाही? सत नाही. सत नाही म्हणून असत आहे का? नाही. कारण असत कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही कालात प्रतीती येत नाही, आणि ही चित्र प्रतीती येते म्हणून काय नाही? असत नाही. मग ही बाध होतो म्हणून कोणाहून विलक्षण? बाध होतो म्हणून कोणाहून विलक्षण? एक सताहून विलक्षण. आणि प्रतीती येते म्हणून असताहून विलक्षण. म्हणून ही सतासताहून काय झाली? विलक्षण. आणि जो पदार्थ सतासताहून विलक्षण असतो तो मिथ्या असतो म्हणून माया कशी आहे? मिथ्या आहे, म्हणजेच अनिर्वचनीय आहे. ठीक ना? ते सांगतात बघा. आता सतासताहून विलक्षण आहे म्हणून मिथ्या आहे. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्यास सत म्हणतात. असे फक्त कोण आहे? चैतन्यच आहे. माया ब्रह्मज्ञानाने काय होते? बाधित होते. म्हणून माया कशाहून विलक्षण झाली? सताहून विलक्षण आहे. ज्याची तिन्ही कालात प्रतीतीच होत नाही. उदाहरण द्या, शिशुशृंग. सशाला शिंग दिसलं महाराज कधी तुम्हाला? ससा पाहिला कधी? पाहिला कुठं? सोले. हा, बरोबर. मग सशाला शिंग एक असतात का दोन असतात? खरं सांग, बापा शपथ आहे तुला. नसतं. आकाशाला फुल, आकाशाला फुल असतं का? नाही. मग ते का असत का? असत ते. हा, बहुत धन्यवाद. मग काय अडचण नाही. ज्याचा तिन्ही काली प्रतीती होत नाही ते शिशुशृंग किंवा आकाश पुष्प याप्रमाणे कसं आहे? असत आहे. बघ, बोला. माया किंवा माया कार्य यांची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत आपल्याला प्रतीती आहे. कशी ती? ते सांगतात बघा. तिन्ही अवस्थेत म्हणजे त्याला काय म्हणतात? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तिन्ही अवस्थेत कोणाची प्रतीती आहे आपल्याला? मायेची. मायेची माया रूपाने, कारण रूपाने प्रतीती नाही पण कार्य रूपाने प्रतीती आहे. मायाचं कार्य कोण आहे? हे जगत आहे. आणि जगत आपल्याला कधी दिसत नाही? तिन्ही अवस्थेत दिसतं. जागृतीत दिसतं म्हणजे तिचीच प्रतीती आहे, स्वप्नात दिसतं तिचीच प्रतीती आहे, आणि सुषुप्तीत सुद्धा मी काय आपण काय म्हणलो? मी सुखाने झोपलो, मला काय कळालं न कळणं म्हणजेच अज्ञान. म्हणजे त्या अज्ञानाची आपल्याला कधी प्रतीती आहे? तिन्ही अवस्थेत प्रतीती आहे. म्हणून काय नाही ती असत नाही, कारण असताची प्रतीती होत नसते आणि हिची कार्यरूपाने प्रतीती होते. तेच सांगतात बघा. आता ती असे तिन्ही कालात प्रतीती होती. कशी? बघा. जागृतीत मी काय आहे? अज्ञानी आहे. मी काय जाणत नाही? ब्रह्म जाणत नाही. म्हणजे जागृतीमध्ये मायेची या रूपाने प्रतीती आहे. मी काय जाणत नाही? ब्रह्म जाणत. न जाणणं म्हणजेच न कळणं म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजेच कोण? माया. मग मी ब्रह्म जाणत नाही, मी अज्ञानी आहे असं म्हणणं म्हणजे कोणाची प्रतीती आहे? मायेची प्रतीती आहे. कुठल्या अवस्थेत? जागृती अवस्थेत. आता स्वप्नाबद्दल. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ आपल्याला प्रतीत होतात
ते सर्व कोणाचं कार्य आहे? या मायेचंच कार्य आहे. म्हणजे स्वप्नातल्या त्रिपुटी रूपाने कोणाची प्रतीती आहे? स्वप्नात मायेची प्रतीती आहे. म्हणजे माया त्यास कोणतं कारण आहे? स्वप्नातल्या पदार्थाला उपादान कारण आहे. उपादान कारण कशाला म्हणतात? कोण सांगू शकतं? ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही, त्यास उपादान कारण असे म्हणतात. मग स्वप्नातल्या सगळ्या पदार्थाला कारण कोण आहे? माया आहे. त्या सगळ्या पदार्थ रूपाने तीच नटली आणि ते पदार्थ काढले तर ती काढली तर पदार्थाची सिद्धी नाही. म्हणून स्वप्नात सुद्धा स्वप्नातल्या त्रिपुटी रूपाने कोणाची प्रतीती आपल्याला? मायाचीच आहे. म्हणून म्हणतात म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे, म्हणून त्यांची प्रतीती तीच कोणाची प्रतीती? मायेची प्रतीती. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की, कारण स्मृती या स्मृती सासा अनुभव पूर्विका. आपल्याला स्मरण कोणत्याही पदार्थाचं होतं का? ज्याचा पूर्वीचा संस्कार आहे त्याचंच होतं. एखादा वादक असेल त्याला कोणते बोल आठवतील? ज्याचा पूर्वी रियाज केलेला आहे. एखादा गायक असेल त्याला कोणत्या चाली आठवतील? ज्या पूर्वी वसवलेला आहे. एखादा कीर्तनकार असेल त्याला कोणतं टिपण आठवेल? आणि बरोबर आहे ना, कोणतं आठवेल? ज्या अभंगाचं चिंतन केलंय. एखादे कधी कधी गेल्याच्या नंतर ते नवीन लोक म्हणतात, महाराज हा अभंग घ्या. त्याला म्हणतात रामकृष्ण हरी. आग्रह करू नका, कारण त्या अभंगाचं आम्ही चिंतनच केलेलं नाही. बरोबर ना? ज्याचं चिंतन केलं तेच आपल्याला आठवेल. ज्याचं आपण चिंतनच केलं नाही ते आठवेल कसं? एक जण म्हणायचं म्हणजे काय म्हणजे अभंगच आठवेल ना. त्याला विचारलं पाठ कधी केला? तुम्हाला कधीच नाही. आता तुझ्या बाला आठवेल का? पाठ अगोदर केला तर आठवेल ना, पाठच नाही केला तर आठवणार नाही. म्हणजे थोडक्यात स्मृती कधी होईल? त्याचा पूर्वी संस्कार असेल तर. ज्याचा संस्कार नाही त्याची स्मृती होत नाही. त्याकरता म्हणतात बघा, मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. ते स्मरण कोणाचे होते? अज्ञात वस्तूचे होत नाही. म्हणजे थोडक्यात ज्याचा पूर्वी संस्कार असेल त्याचीच आपल्याला स्मृती होते. मग आपण ज्या आरती उठल्या म्हणतो मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही, म्हणजे आपल्याला शिशिप्तीतल्या कोणत्या दोन गोष्टीचं स्मरण झालं त्यावेळेला? मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मी उत्तर देतो तरी तुम्ही बोलत नाही. झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणतो मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. मग उठल्या आपल्याला कोणत्या दोन गोष्टीचं स्मरण झालं? छान, मला काही कळालं नाही आणि मी सुखाने झोपलो होतो. म्हणजे सुख आणि अज्ञान, न कळणं म्हणजे अज्ञान. मग शिशिप्ती घालून सुखाचं आणि अज्ञानाचं काय झालं? स्मरण झालं. आणि स्मरण अनुभवाशिवाय होत नाही. मग ते अज्ञान म्हणजेच कोण आहे? ती माया आहे. म्हणजे शिशिप्ती सुद्धा आपल्याला तिची प्रतीती आहे. म्हणून काही नाही ती असत नाही. छान, काय नाही ती म्हणून असत नाही. बघा, म्हणून मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही. म्हणून शिशुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. भान म्हणजे ज्ञान आहे, प्रतीती आहे, प्रत्यक्ष आहे. ते अज्ञान व माया काय आहे? एकच आहे. त्यात काही नाही, भेद नाही. या रीतीने तिन्ही अवस्थेत मायेची प्रतीती होते. म्हणून माया कशी आहे? असताहून विलक्षण. कारण असताची प्रतीती होत नसते आणि हिची प्रतीती होते. कधी? तिन्ही अवस्थेमध्ये. जागृतीत कशी प्रतीती? मी ब्रह्म जाणत नाही. स्वप्नात कशी प्रतीती? स्वप्नातले सगळे पदार्थ. आणि शिशुप्तीत कशी प्रतीती? उठल्या म्हणतो मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. या रूपाने तिन्ही अवस्थेत कोणाची प्रतीती आहे? मायेची प्रतीती आहे. म्हणून माया कोणाहून विलक्षण ठरली? असतून विलक्षण ठरली. बाद होतो म्हणून नाही. तुमचं चुकीचं नाही, तुमचं बरोबरच आहे. फक्त दोन्ही एकदा न म्हणताना एक म्हणजे जसा प्रश्न असेल यथा यक्ष तथा बली. आणि खरं कशी आहे तर सतासतून विलक्षण आहे. तेच पुढं वाक्यच आलेलं आहे. सतासतून विलक्षण असणारे मायेचे कार्य सुद्धा कसे आहे? सतासतून विलक्षण आहे. का? कारण गुणाकार्यानं वर्तनते. माया जर सतासतून विलक्षण आहे तर तिचं कार्य जगत सुद्धा सतासतून विलक्षणच आहे. या जगताला सत्य म्हणता येतं का? म्हणत नाही का आपण? म्हणतो. पण ते म्हणणं कसं आहे? भ्रमातलं आहे. पडली रूढी जगापरी चार, चालवित व्यवहार सत्य म्हणून. पण जगत खरं तत्वता कसं आहे? मिथ्या आहे. बरं, जगत माया सतासतून विलक्षण आहे म्हणून काय आहे? मिथ्या आहे. आणि जगत सुद्धा सतासतून विलक्षण आहे म्हणून जगत सुद्धा मिथ्याच आहे. ते असंच. आणि त्यालाच काय म्हणतात मग? अनिर्वचने. अनिर्वचने काय? निर्वचन म्हणजे सांगणं, न निर्वचन अनिर्वचन म्हणजे सांगता येत नाही. कसं सांगता येत नाही? सत्रूपाने सांगता येत नाही. सत्रूपाने कधी सांगता आलं असतं हिला? हिचा बाध झाला नसता तर, पण हिचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो म्हणून सत्रूपाने सांगता येत नाही. म्हणजे मग असत्रूपाने सांगा. असत्रूपाने कधी सांगता आलं असतं हिला? हिची प्रतीती झाली नसते, पण हिची प्रतीती येते म्हणून असता म्हणून रूपाने सांगता येत नाही. मग सत्रूपाने निर्वचन करता येत नाही आणि असत्रूपाने निर्वचन करता येत नाही आणि सदरूपाने करता येत नाही. कारण दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. 5 वर्षाची म्हातारी पाहिली असं जर एखादा म्हटला तर त्याला वेळा म्हणतील की नाही? कारण म्हातारी असेल तर 5 वर्षाची नाही, 5 वर्षाची असेल तर म्हातारी नाही. कारण दोन विरुद्ध धर्म एका अधिकरणात राहत नाही. तसं तिला सतही म्हणता येत नाही. म्हणून सताहून विलक्षण बाद होतो म्हणून. असतून विलक्षण प्रतीती येते म्हणून. सतासतून विलक्षण दोन विरुद्ध धर्म राहत नाही म्हणून सतासतून विलक्षण अशी अनिर्वचने म्हणजेच मिथ्या कोण? ही असणारी माया.
बघा, म्हणून माया व तिचे कार्य कोण? वेद आणि गुरु. मुळात हे कशा करता, कुठल्या प्रश्नाकरता आलं होतं? वेद गुरु सत्य का मिथ्या? त्या मूळ प्रश्नाचा आता इथे समारोप करतात. मग माया जर मिथ्या तर तिचे कार्य वेद गुरु सुद्धा कसे आहेत? मिथ्या आहे. मग वेदांतामध्ये सत्य किती आहेत? एकच आहे. कोण? ब्रह्म. ब्रह्म सत्य. आता कोणीच बोल नका शंकरराव, ब्रह्म सत्य का मी सत्य आहे? ब्रह्म सत्य का मी सत्य आहे? आणि मी कोण आहे? त्याच्याकरता रोज ऐकावं लागतं. कोण मी कोण आहे? मी ब्रह्म आहे का जीव आहे? आहे रामकृष्ण आहे. मी ब्रह्म आहे का जीव आहे? नक्की का? मग मी कोण नाही? मी कोण आहे? ब्रह्म आहे. मग ब्रह्म सत्य का मी सत्य? मी जर ब्रह्म आहे तर ब्रह्म सत्य का मी सत्य? अरे ब्रह्मन मी एकच ना. मी म्हणजे मी तू वेगळा नाही आता. ब्रह्म सत्य मी ब्रह्म आहे ना. मग ब्रह्मन मी एक का दोन? एकच. मग मी सत्य का ब्रह्म सत्य का दोन्ही सत्य? मग दोन्ही एकच आहे ना. मग दोन्ही सत्य. मग सत्य कोण आहे? ब्रह्म का मी का दोन्ही एकच? जर भानावर ठेवायचं जरा. म्हणून मी व तिचे कार्य वेदगुरु, म्हणजे माया आणि मायेचं कार्य वेदगुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची काय होते? द्वैताची सिद्धी होत नाही. का बरं? कारण मिथ्या पदार्थ द्वैत निर्माण करायला समर्थ नाही. इकडे बघा, ही रज्जू आहे. या रज्जूवर 10 पदार्थ, 10 जणाला 10 भ्रम झाले, तरी एका रज्जूशी द्वैत निर्माण केलं का त्यांनी? नाही. कारण रज्जू कोणत्या सत्तेतली? व्यावहारिक. आणि भ्रमातले पदार्थ प्रातिभाषिक. मग प्रातिभाषिक पदार्थ व्यावहारिक सत्तेशी जर द्वैत करत नाही तर प्रातिभाषिक माया वेद गुरु हे पारमार्थिक ब्रह्माशी द्वैत करेल काय? नाही. म्हणून कोणतं मत प्रमाण? द्वैत मत प्रमाण की अद्वैत मत प्रमाण? अद्वैत मतच प्रमाण. कोणतं मत अप्रमाण? द्वैत मत अप्रमाण. का? वेद गुरु कसे आहेत? मिथ्या आहेत. मग पुरुषार्थ हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी, ही आपत्ती येईल आमच्यावर? नाही येणार. का बरे? वेदगुरू मृगजळ आणि वेदगुरू वेदगुरू आणि मृगजळ हे कोणते सत्ता काय? मृगजळ विषम सत्ता काय? कारण मृगजळाची प्रातिभाषिक सत्ता आणि तृष्णेची व्यावहारिक सत्ता. म्हणून ही आपत्ती आमच्यावर येणार नाही. मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येणार नाही. तरी वेदगुरू कसे आहेत? मिथ्या आहे. म्हणून कोण सत्य आहे? फक्त ब्रह्मच सत्य आहे. अजून पुढचं बोला, खरं कोण सत्य आहे? ब्रह्म सत्य. अजून जवळ कोण सत्य आहे? मीच सत्य आहे. कारण अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म आहे ना. त्यामुळे ब्रह्म किती सत्य ठरलं आणि मी ब्रह्म नाही ठरलं तर त्याचा म्हणावा असा आपल्याला लाभ होणार नाही. म्हणून कोण सत्य आहे? मीच सत्य आहे. मी म्हणजे कोण? ब्रह्म. मी सत्य म्हणताना मी छातीला हात लावतो, हा देह का? नाही. पण आता ते देहाकडे हात जातो नावेला जाणे. पण इंद्रियानी पराण्याहू इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तुचा, या सर्वाचा अधिष्ठान जो साक्षी आहे तो ब्रह्मरूप असल्यामुळे ब्रह्मच सत्य आहे. अर्थात मीच सत्य आहे. ठीक ना? बघा, म्हणून म्हणतात माया व तिचे कार्य वेदगुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही व श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या अद्वितीयतेला काय येत नाही? बाध येत नाही. कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसेच कोण आहे? माया व तिचे कार्य सुद्धा कसे आहे? बोला, सद्रूपच आहे. रामकृष्ण हरी. बघा पुढचं वाक्य पूर्ण नाही झालं. जसे चैतन्य कशा आहे? सद्रूप आहे. कारण चैतन्याचा 3 कालात बाध होत नाही. तसेच माया व तिचे कार्य सद्रूप होईल तर अद्वैताची काय होईल? हानी होईल. पण माया आणि वेद तिचं कार्य वेदगुरु काय नाही? सद्रूप नाही. ते कसे आहेत? प्रातिभाषिक आहेत. ते व्यावहारिक सत्यत्व जरी त्यांना असलं तरी पारमार्थिक सत्यत्व त्यांना नाही. पण माया व तिचे कार्य मिथ्या आहेत म्हणून द्वैत सिद्ध होत नाही व ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. जसे स्वप्नातील पदार्थ मिथ्या असतात परंतु त्यापासून द्वैत सिद्ध होत नाही. स्वप्नातले पदार्थ दिसतात की नाही आपल्याला, पण ते आपण एकटा झोपलेलो आहोत इथे. स्वप्नात सगळं पंढरपूर आलं तरी उठल्याच्या नंतर मी एकटाच का सगळं पंढरपूर? एकटाच. कारण स्वप्नातल्या नानत्वाने व्यावहारिकातल्या एकत्वाशी विरोध केला नाही. तसं पारमार्थिक ब्रह्म एक आहे, त्याच्याशी व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक माया वेदगुरु हे नानात्व निर्माण करू शकत नाही. म्हणून कोणतं मत प्रमाण नाही? द्वैत मत प्रमाण नाही. आणि कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैत मत
प्रमाण आहे. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता माया आपण कशी मानली मग? अनादी, अंतवती, सतासतन विलक्षण, अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या. पण आता या आणि इथं तीन पहिले सांख्य मताने माया स्वतंत्र, वेदांत मताने स्वाश्रया स्वविषया आणि भामतीने बंधकार हे आता वेगळ्या मताचं आहे. त्यांचं मत आपल्याला पुढे येतं, ते मत आपण पाहूया.